आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सुनीलजी, आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली। नियमितपणे चहा पाण्यावरती तुम्ही बहिष्कार घातलेला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर शक्तीपीठ महामार्ग असेल, हिंदी सक्ती असेल, या सगळ्या मुद्द्यांवरून आज या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं तुम्ही म्हणता, काय सांगाल? असं आहे की आज महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं असेल की अनेक भ्रष्टाचार आहेत, मंत्री ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या पूजा आहेत, अघोरी पूजा त्या करणाऱ्या समोर महाराष्ट्रासमोर येत आहे। त्या सगळ्यावरती तर आम्ही आवाज उठवणार आहोत, पण त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्तीपासून फसवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आणणार आहोत। आणि त्याचबरोबर मराठीचा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत की ज्या सरकारने हिंदी भाषा सक्ती करण्याचा GR काढला त्या सरकारच्या विरोधात आम्ही या ठिकाणी रान उठवणार आणि मराठी भाषा ही आमची हक्काची आहे आणि ते काढून इतर कुठच्या भाषेची शक्ती आम्ही सहन करणार नाही, हे सांगणारं या अधिवेशनामध्ये काम आज महाविकास आघाडीचे लोक करतील। आणि मला विश्वास आहे की आम्ही कुठच्याही भाषेचे वेष्ट नाही, परंतु आमच्यावरती कुठची भाषा लादू नका, तर मराठी आमची मायबोली आहे, महाराष्ट्राची भाषा आहे आणि त्याच्यातच या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, हे असं आमचं मत आहे। आज तुमच्या पक्षाकडून असे संपूर्ण राज्यभरामध्ये शाखेमध्ये असं घोषणा करण्यात आली, GR काढण्याचा कार्यक्रम सांगितलेला आहे, त्याची होळी करण्याचं तुम्ही म्हटलेलं आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होईल आणि तो निषेध आहे, तो निषेध आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून। एकीकडे पाहायला गेलं तर त्रिभाषा सूत्र असं सुद्धा हे सरकार म्हणत आहे की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा माशेलकर समितीच्या माध्यमातूनच आणलं ते संघराज्याच्या निमित्त त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं आहे, परंतु माशेलकर समितीचा अहवाल जो आहे तो आल्यानंतर तो अभ्यास गटाकडे दिला गेला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार कोसळलं, तो अहवाल स्वीकारला नाही। त्यानंतरच्या सरकारने याबाबत कुठच्या बैठका घेतल्या नाही आणि डायरेक्ट हिंदी सक्तीचा GR काढला। याचा अर्थ या सरकारला हिंदी लादायची होती आणि मराठी वेस्टेकपणा जो आहे तो त्यांचा दिसून आला आणि म्हणून त्याच्या विरोधात मराठी माणूस आणि महाराष्ट्र एकवटलेला आहे। सुनीलजी, तुम्ही माजी महापौर राहिलेला आहात आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ठाकरेंच्या पण बऱ्याच गोष्टी पाहायला गेलं तर एकंदरीत ठाकरे बंधू हे एकत्र येण्याबद्दल बोललं जात आहे, मात्र काय वाटतं की साधारणतः ठाकरे बंधू एकत्र येऊ नये? मोर्चा हा मराठी माणसासाठी आहे। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय राज ठाकरे साहेब आणि केवळ या दोन बंधूंनी महाराष्ट्रातल्या इतर भाषिक जे नेते आहेत, मराठीबद्दल प्रेम करणारे किंवा राजकीय पक्षाचे नेते, त्यांनी देखील या मोर्चामध्ये मराठी माणूस म्हणून सहभागी व्हावं असं सांगितलं। त्यामुळे मराठी अस्मितेसाठी हा मोर्चा। दोन बंधू एकत्र आले तर कुठेतरी भीती या सरकारला? दोन बंधू एकत्र येण्याबाबतचा निर्णय दोन बंधू घेतील, परंतु 5 तारीखचा मोर्चा सरकारला भीती पूर्णपणे मराठीच्या प्रेमाबद्दल, मराठी अस्मितेबद्दल आहे। सरकारला भीती आहे कायची? कारण सरकार कुठेतरी धोकादायक स्थिती देऊ शकतं का दोन बंधू? देखो आगे आगे होता है क्या, देखो आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका सुद्धा आहे, आगामी काळामध्ये महापालिका। एक ही कहता हूँ, मला असं म्हणायचंय की पुढे पुढे होतंय का हे बघा। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात।